हाय गाईज, कशा आहात तुम्ही? माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर सकाळची सुरुवात केली वेट लॉस ड्रिंक पिऊन. त्याच्यानंतर प्रेमासोबत थोड्या वेळ खेळले. मग काय, ड्रिंक पितच होते तर हे बाथरूम सिंगरनी गाणं स्टार्ट केलं. ऐका त्याचं गाणं. मुझे तू राजी लगती है, जीती हुई बाजी लगती है, अफियत ताजी लगती है, ये तूने क्या किया? सारी दुनिया से दिल के मैं तेरे आगे मैं हारा किया. गाईज, आज सकाळी मला नाश्त्याला बनवायचे होते पोहे, तर मी घेतले पोहे बनवायला. तर विशालला खायचे होते लेमन पोहे. मग काय, कढई ठेवली, त्याच्यात टाकले शेंगदाणे भाजायला. शेंगदाणे व्यवस्थित भाजून घेतले. त्याच्यानंतर मी त्याच्यात टाकले मोहरी. मोहरी तडतडायला लागली तेवढ्यातच मी टाकलं त्याच्यात कढीपत्ता. कढीपत्त्यानंतर मी टाकलं त्याच्यात जिरे. जिरे टाकल्यानंतर त्याच्यात मी टाकले कांदे. कांदे हलके लाल होत होते तर मी त्याच्यात टाकले हिरव्या मिरच्या कापून. हिरव्या मिरच्याला व्यवस्थितच भाजून घेतले. त्याच्यानंतर मी त्याच्यात टाकलं हळद नंतर मीठ टाकलं व्यवस्थित चवीनुसार. त्याच्यानंतर मला अर्धा त्याच्यात लिंबू पिळून घ्यायचं होतं म्हणून मी त्याच्यात अर्धा लिंबू पिळून घेतलं. मी पोहे अगोदरच धुवून ठेवलेले जेणे की ते एकदम मऊ होण्यासाठी. मग काय, मी त्याच्यात टाकले शेंगदाणे, त्यांना व्यवस्थित परतून घेतलं. मग धुवून ठेवलेले पोहे त्याच्यात टाकले. बघा, हे झाले रेडी माझे मस्तपैकी लेमन पोहे. मग काय, झालं आवरून पोहे बनवून. आता द्यायचं होतं विशालला आणि पिलूला. त्यांना दिले मी व्यवस्थित टाकून घेतले पोहे. आणि इथं चाललेलं बाहेर मस्तपैकी गाणे ऐकत हे बसलेले दोघंही. मग काय, पोहे दिले त्यांना. तर गाईस, माझ्या झाडांना हे छोटीशी कळी आली आहे जी जास्वंदाचं झाड आहे आणि हे झेड प्लांट आहे. मला खूप आवडतं हे झेड प्लांट. त्याच्यानंतर म्हणलं आता झाडांना पाणी घालावं. मी 3 महिने अगोदर गावी गेलते तेव्हा माझ्या एक विचित्र मैत्रिणीला सांगून गेलते की माझ्या झाडांचं ध्यान ठेव, तू त्यांना पाणी वगैरे टाक. पण तिने काही पाणी टाकलं नाही, त्याच्यामुळं माझी झाडं सगळी वाढलेत. पण मी ह्या झाडांकडनं एक गोष्ट शिकली, जरी वाळलेले जरी झाडं असले ना, त्यांना आपण कंटिन्यू जर पाणी टाकत राहिलो ना, बघा ह्या झाडाला, वाळलेल्या झाडाला परत नवीन पानं फुटायला लागलं. मी त्याच्याकडनं हेच शिकले की आपण कितीही प्रॉब्लेममध्ये जरी असलोत ना, आपण आपलं काम सोडलं नाही पाहिजे. एक ना एक दिवस आपली ग्रोथ होणार. ही गोष्ट मला ह्या झाडांपासून शिकायला भेटली. तर गाईज, ही गोष्ट नक्कीच तुम्ही पण अप्लाय करा. वाळलेल्या झाडाला नेहमी पाणी टाकून बघा, एक ना एक दिवस त्याच्यातनं नवीन छोटंसं रोपटं निघतंच बाहेर. चला गाईज, भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.